ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले ते सचिन देवाप्पा लवटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करतोय। आम्ही विशाल आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सचिन देवाप्पा लवटे साहेबांचा सन्मान करावा। मुख्य व्यासपीठावर हर्षदजी मडवी आपण सचिन लवटे साहेबांचा सन्मान करावा आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये। ओव्हर टू नितेश बोईर सर। थँक्यू 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 युवराज। आणि मॅचला होतो प्रारंभ। आपण पहिल्याच खरं तर मॅच मध्ये चांगला खेळ पाहिला। जिशा 8 नेरुल अक्षय पाटील यांचा संघ मात्र पहिल्या मॅच मध्ये विजेता ठरला आणि विघ्नेश मडवी नवे युवक आणि युवा असे आपले हे संघ मालक ज्यांनी गावदेवी नेरुल हा संघ प्रस्थापित केला, जिथे त्या संघाला पहिल्या पराभवाला मात्र सामोरं जावं लागलं। मॅच नंबर 2 दोन टीम्स मध्ये सुरू असलेली दुसरी विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते, जिथे टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला भूमिपुत्र ब्लास्टर्स टीम। कौस्तुभ पाटील, अमय पाटील या टीमचे एक जबरदस्त लीडर्स आपल्याला पाहायला मिळतील, जिथे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील कौस्तुभ पाटील आणि अमय पाटील बंधूंची ही जोडी, जिथे आपण पाहतो भालचंद्र मडवी स्मृती अर्थातच जे या नवीन 2025 वर्षामध्ये नाविन्यपूर्ण कलाविष्कार म्हणून ओळखला जाणारा नवी मुंबई परिसर, जिथे आपण पाहतो की आज योगायोगानं महिला दिन सुद्धा आहे आणि आपल्या खरतर धर्मपत्नींना आज ॲज अ ओनर म्हणून ज्यांनी खरतर इंट्रोड्यूस केलंय ते अर्थातच निकिताताई नार्वेकर आणि रुचिताताई मडवी। खरतर या गोष्टीबद्दल युवराज आपण जरूर थोडी चर्चा करू। आज चर्चा होईल हर्षद मडवी अर्थातच आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय, ज्यांनी काहीतरी नवीन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते ॲज अ ओनर म्हणून जे नेहमी आपण मेल ओनर्स आपण पाहत असतो। मॅचवर थोडा आपण फोकस करूया। तत्पूर्वी पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आणि पहिल्या षटक बॉलिंग ट्रॅकवर एक फिरकीचा जादूगार गोलंदाज प्रज्वल आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या षटक बॉलिंग ट्रॅकवर असताना आतापर्यंत 2 फलंदाजांमध्ये चांगला तालमेल, चांगली हार्मोनी, चांगलं कन्व्हर्सेशन होत असताना एकंदरीत एकूण धावसंख्येचा आलेख 4 आपल्याला पाहायला मिळतोय। नुकतीच युवा चषक ही स्पर्धा मात्र याच क्रीडांगणावर अगदी काहीच दिवसांपूर्वी संपन्न झाली। त्या स्पर्धेमध्ये खेळ चांगला झाला। तो या खेळाडूचं नाव आहे पियुष। ही विल बी ऑन स्ट्राईक। 4 चेंडूंचा खेळ झाला। आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला। 4 धावा अंकित होत असताना चेतन आणि केतन असे आमचे 2 पंच एकमेकांसमवेत करता एकमेकांच्या सोबतीनं या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील। लेग ब्रेक, ऑफ ब्रेक दुसरा, त्यानंतर यॉर्क, गतिमान चेंडू, पेस ऑफ करणं, व्हेरिएशन करणं, या सर्व काही गोष्टी आहेत या खेळाडूकडे। पियुषने हा बॉल टॅप केला। टॅपने 1 धाव मिळणार। 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावर। प्रत्येक एका धावसंख्येवर मात्र टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळते। अंडरम क्रिकेटमध्ये खरं तर मैदानाच्या भरपूर समीप असतो आपण आणि या खेळाला आपल्याला जवळून एन्जॉय करता येतं। या खेळासोबत खरं तर समालोचन करण्याची एक वेगळी मजा असते। जर तुम्हाला थ्रू आउट द टुर्नामेंट एन्जॉय करायला पाहायला मिळेल। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सभोवताली। 1 चेक, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील। गौरव युवा चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा नामांकन खेळाडू, ज्याला बायसिकल सुद्धा मिळाली। पहा फिरकी आणि फिरकीचा मॅजिकल बॉल अगदी कळू दिलं नाहीये गौरवला। सरप्राईज केलं इन स्विंग न आणि बॉल आतमध्ये आला। पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये क्रिक लाईव्हच्या स्क्रीनवर। क्लीन बॉल, दांडी गुल केली आहे गौरव। बॅक टू द डग आउट। इट्स अ बिग विकेट इन द मॅच। विद्युत रेषणाई, आर्टिफिशियल फ्लड लाईट्स, चमकणारा चंद्र आमच्या नजर कैदीत नाहीये, परंतु अवकाशात तो कुठेतरी आहे। अशा विद्यमान परिस्थितीमध्ये आपण खेळायला सुरुवात करतोय। अप्रतिम अशी ही जबरदस्त कार्पेट कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते। पिंक थीम आपण वापरतोय। यावेळेला टॅप करायचं होतं बॉलला। बॉल अंगाचा वेध घेऊन जातो मागच्या बाजूला। एकदा मिळणार जरूर। फक्त 1 धावेनं षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती गौरव बाद झाला। 1 बाद 6 अशी धावसंख्या। हर्षदजी मडवी डीजे आहे का?
काय विकास आता डीजे वगैरे काय आहे का? डीजे वगैरे हरकत नाही, वी कॅन अंडरस्टँड. काही गोष्टी आपण स्वतःहून समजून घ्यायच्या असतात, त्यालाच काही कदाचित आपण कॉम्प्रोमाइज म्हणतो. फुलटॉस बॉल, याला टॅप करायचं होतं, नाहीये ताकद, नाहीये टायमिंग, लॅक ऑफ टायमिंग, पॉवर, कॉन्फिडन्स. इट्स अ डॉट बॉल. पहिला बॉल डॉट काढलाय, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सायल. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज, दुसरा गोलंदाज वापरला. यावेळेला मात्र वेट वॉच अँड टॅप केला होता. भूषण होते, अप्रतिम बहादूर खेळाडू. भूषणनं बॉलला अडवलाय आणि पहिला बॉल डॉट, त्यानंतर अजून एक डॉट. प्रेशर वाढत चाललंय आयकॉन प्लेट पियुषवर. पियुष हा हार न मानणारा खेळाडू आहे, तो थांबणार नाहीये. त्याला गॅप शॉट सिलेक्शन करायचंय, त्याला ठाऊक आहे प्लेसमेंट कुठे करायचंय. हा बॉल सरळ सोडून दिलाय, व्हाईट बॉल डिक्लेअर केलाय. पंच चेतन, केतन हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतील. पनवेल पंचक्रोशीमध्ये अंडरम क्रिकेट भरपूर खेळलं जातं. खांदा पंचक्रोशीमध्ये, पनवेल क्रिकेटमध्ये पंचक्रोशीमध्ये खरं तर अंडरम क्रिकेट भरपूर खेळलं जातं. व्हाईट बॉल +1, धावा मिळतील 2. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत ऑलमोस्ट 9 या आकड्यावर. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू डॉट. आता मात्र धावसंख्या झाली ती 9. टॅप केला बॉल, गॅप नाहीये. इथे संधी आहे डायरेक्ट हिटची, परंतु फलंदाज सेफ असणार आहेत. चांगला कॉन्फिडन्स एका बाजूला ऑरेंज. 3 चेंडू झाले, 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. यावेळेला बॉल सरळ सोडून दिलाय. व्हाईट बॉल असणार आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या 10 आकडा आपल्याला पाहायला मिळेल स्क्रीनवर. यावेळेला इन स्विंग झाला बॉल, दॅट शुड बी व्हाईट बॉल. बाहेरून थोडा आतमध्ये आलाय. पंचांनी सांगितलं की बाहेरून आत आलेला चेंडू लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि अंपायर डिक्लेअर्ड इट एज अ व्हाईट बॉल. 11 धावा, 1-1 चेंडू झालेत आतापर्यंत. 3-3 मध्ये अजूनही खरं तर किती धावा काढल्या जातील. 2 फलंदाजांमध्ये चांगला चकमक. खरं तर मी म्हणेन इथे कोणता फलंदाज मी म्हणेन आक्रमक पवित्रा घेईल, कोणता फलंदाज संयमानं खेळ करणार आहे. इथून पुढे तुमच्या स्क्वॉडमध्ये कोणते खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये कोणती क्षमता आहे, या सर्व काही गोष्टींचा अभ्यास, परिपूर्ण अभ्यास करून या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. नाव आहे पियुष. गौरव बाद झाला, संघाचा सरसेनापती, संघाचा असा एक खेळाडू ज्याचं नेहमी संघाच्या यशामध्ये खरं तर मी म्हणेन मोठा सिंहाचा वाटा असतो. तो बाद झाला, जबाबदारी आली आहे, जबाबदारीने खेळ करतो. टॅप केला बॉल, ही एक धाव अजून ऍड होईल. त्याला ठाऊक आहे संयमानं धावांना जर काय ऍक्सेलरेट केलं तर मी म्हणेन इथून पुढे शेवटच्या काही 6-8 चेंडूमध्ये आक्रमण करता येईल. कुठेतरी 24 मध्ये किमान 35-40 धावसंख्या येणं गरजेचं असणार आहे. सरळ सोडून दिलाय. यावेळेला थोडं प्रेशर गोलंदाज जाणवतोय. नाव आहे गोलंदाजाचं आपण जरूर पाहताय सयल. सयलची ही गोलंदाजी या आता या षटकामध्ये थोडी महागडी गोलंदाजी पाहायला मिळतीये. पुढे गेले, पुढे जाऊन बॉलला तटवायचं होतं. इथे डायरेक्ट हिटची संधी आणि हो नाहक बली. फलंदाज बाज, ही शॉट ऑफ हिज क्रीज अँड सेकंड विकेट डाऊन. बॅट्समन ओमकार बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. ओ तो ये रणनीति है, ओनर को खेलना है तो धर्मपत्नीला पुढे गेलं. ओ अभी बात आई समझ में. 14 म्हणजे असं आहे का? बरं हरकत नाही, पण खेळाचा सहभाग होणं हे फार महत्वाचं असतं आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांनी. चल 14 धावा. हॅलो हॅलो चेक. 14 धावा, 14. चला फिल्डिंग सजून घ्या, फिल्डिंग टीम. आणि याच दरम्यान नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये खरं तर युवा नगरसेवक म्हणून ख्यातनाम असलेले आणि खरे पाहता मेडिकल इंडस्ट्रीमधून खरं तर ज्यांनी मात्र अनेक वेळा मात्र गेले कित्येक वर्ष समाज कार्य केले. आज युवा नगरसेवक म्हणून ज्यांची एक वेगळी विशेष ओळख, क्रीडा क्षेत्राला नेहमी ज्यांनी प्राधान्य दिले, नेरुल गावचे गिरीशजी म्हात्रे खरं तर यांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आज ही कालाची गरज आहे की युवा आज एकवटला आणि खरे पाहता मी म्हणेन राजकीय वर्तुळामध्ये अनेक युवक आज या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्यामध्ये आपण विशेष खरं तर गिरीश म्हात्रे यांचा आपण नाम उल्लेख करू. फ्लाईट द्यायचं होतं या बॉलला. जरूर आपण पाहता इथे आपण जरूर पाहिलं की
येईल अजून एक डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 15 या आकड्यावर 15 ऑन द स्कोर बोर्ड. विघ्नेश मडवी एका संघाचे संघ मालक आमच्या नेरुल गावचे उत्तम खरं तर ते गुणलेखक आहेत. त्यांच्याकडनं हर्षल मडवीसाठी ऑफर असणार आहे. ते काय असणार आहे आपण जरूर सांगणार आहोत. टॅप केल्या बॉलला हलवार पद्धतीनं ही एक मिळणार. एक न रणसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते ती 16 या आकड्यावर. आपण एन्जॉय करता नेरुल बॉक्स प्रीमियर लीग पर्व तिसरं. पंचांच्या भूमिकेमध्ये चेतन आणि केतन आपल्याला पाहायला मिळतील. गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतील. उमेश जाधव आपल्याला पाहायला मिळतील. गुणलेखक आमच्या समवेत मात्र ते जुळले गेलेत. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. व्यासपीठावर आमच्या तमाम युवा अतिथी ज्यांना आपण पाहतो. अनेक आमच्या माता भगिनी. आज हर्षल आपल्या बॅटिंगसाठी मात्र नक्कीच बॉलिंगसाठी ओळखला जातो परंतु तो आता बॅटिंगसाठी मात्र तयार आहे. सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल. पंच मात्र नक्कीच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. पंच थोडा वेळ घेत आहेत परंतु हा असणार आहे व्हाईट बॉल. 3 सलग चौकारांसाठी आमचे विघ्नेश मडवी यांच्याकडनं कॅश प्राइज 1000 रुपये मिळतील. टॅप केला बॉलला आणि दॅट शुड बी जस्ट अ सिंगल. नाही 500 ला आता फार किंमत नाहीये. म्हणजे किंमत आहे पण तितकं मोल नाहीये ना. 1000 लागलेच तर आम्ही आमच्या खिशात नाही टाकू. काय हरकत नाही. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला. एकूण धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ झाला. माफ करा 18 धावा. 18 ऑन द स्कोर बोर्ड. प्रेक्षक एन्जॉय करतात या मॅचला. 2 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने एका कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 2 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. माफ करा. लाईनच्या बाहेर नो बॉल असणार आहे. सीमांकित कक्षा तुम्हाला दिली आहे उजवी आणि डावी बाजू आणि या सीमांकित कक्षेच्या बाहेर तुम्ही चेंडू फेकला तर तुम्हाला नो बॉल डिक्लेअर केला जाईल. इट्स अ नो बॉल. टॅप केला बॉल. दॅट इज जस्ट अ सिंगल. वन मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 20-20 आयकॉन प्लेअर कसा असावा. आयकॉन प्लेअर हा बहादूर असावा. आयकॉन प्लेअर धाडसी असावा. आयकॉन प्लेअर साहसी असावा. आयकॉन प्लेअरकडे ते सर्व पोटेन्शियल असले पाहिजेत जे खरं तर ॲज अ कम्प्लीट पॅकेज प्लेअर म्हणून असायला हवेत. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड, विथ लिडरशिप स्किल या सर्व काही गोष्टी असणं हे आयकॉन खेळाडूकडे असायला पाहिजे आणि ते आहे ते पियुषकडे. आणि पियुष आहे या मॅचमध्ये खरं तर या संघाचा आयकॉन प्लेअर. बॅटिंग करणारी टीम आपण जरूर पाहताय. भालचंद्र मडवी स्मृती. यावेळेला आपण जरूर पाहताय बॉलिंग ट्रॅकवर थोडंसं मी म्हणेन स्ट्रगल करतो हर्षल. थोडीशी महागडी गोलंदाजी. व्हाईट बॉल नो बॉल असे फेकले गेलेत. अजूनही चौकार आला नाहीये जमेची बाजू. चौकाराच्या अपेक्षेमध्ये असतील ते पियुष अँड ही इज अवेटेड दॅट मोमेंट. टॅप केला बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत. सोडून दिला चौकार. काय घडतंय जे घडायला नको होतं. पंचांच्या चेहऱ्यावर स्माईल आपल्याला पाहायला मिळाली. गौरवच्या खरं तर चेहऱ्यावर स्माईल. पियुष मात्र नक्कीच या चौकारानं आपलं स्वतःचा चौकाराच्या साहाय्याने अकाउंट ओपन केलं आणि रणसंख्या पाहायला मिळेल ती 2 षटकांच्या अखेरीस 24 या आकड्यावर. टाळ्यांचा गजर झाला. सिट्ट्या वाजल्या. आता 12 रन्स पर ओव्हर. 24 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करणारी टीम भालचंद्र मडवी स्मृती 24 फॉर द लॉस ऑफ जस्ट 2 विकेट्स. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आगमन होतं नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र विधाते साहेबांचं आगमन झालं. आम्ही मच्छिंद्र विधाते साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे नेरुल बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. अक्षय काले आम्हाला रसिक प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतील. खरं तर अनेक स्पर्धांचे तेही खरं तर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये नेहमी आम्हाला पाहायला मिळतात. ते मॅचला एन्जॉय करतायत. वॉर्म हार्टेड वेलकम अँड द गेम इज ऑन. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर हर्षल मडवी ऑन स्ट्राईक. बॉल सरळ सोडून दिलाय. दॅट शुड बी व्हाईट बॉल कॉल. टी शर्ट्स मागे लिहिलंय खरं तर ॲज अ ओनर म्हणून आपण पाहताय. यावेळेला पुढ्यात टाकलाय. गुड शॉट. गुड फिल्डेड ॲज वेल. शेल आपल्याला पाहायला मिळाले आणि फील्ड केलेल्या बॉलवर धाव मिळाला. जस्ट अ सिंगल. रणसंख्या 26-26.
नाही मी यांशी बोललो नाही, मी अनेक स्पर्धांचा जास्त बोललो. अराउंड द विकेट पुढे गेले, नो बॉल डिक्लेअर केले अँड दॅट इज पनिशमेंट अँड पहिला चौकार. विघ्नेश मडवी कुठे आहेत? विघ्नेश मडवी 5 धावा 1+4 5 धावांचा बोनस. रन संख्या आपल्याला पाहायला मिळते 31. धावांचा आलेख वाढत चाललाय, ग्राफ वाढत चाललाय अँड दिस इज व्हेरी गुड स्टार्ट ॲज वेल फॉर आयुष. पियुष यावेळेला चांगला फिल्डिंगचा सेटअप आपल्याला पाहायला मिळाला, स्वतःला झोकून दिलं. क्रिकेटची कमिटमेंट, क्रिकेटमध्ये झालेलं मागच्या काही वर्षामध्ये जबरदस्त परिवर्तन. फिल्डिंगमध्ये ॲथलेटिसिझम आपल्याला पाहायला मिळतंय. 2-3 फिल्डर जे ऑन साईडला होते ते पुन्हा एकदा ऑफ साईडला आहेत, म्हणजेच आता जे ऑन साईडला आहेत ते सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. मोहम्मद कैफ, युवराज सिंग आणि सुरेश रैना, बरोबर. आणि ऑफ साईडला आहेत ते कोण? आशिष नेहरा, जवाहर श्रीनाथ. हा बॉल वाईड असणार आहे. व्हाईट बॉल एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. 1 more added into the extra, another run added into the total स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 3-3. हा व्हाईट बॉल असणार आहे आणि हा व्हाईट बॉल एकूण धावसंख्या 34 वर पोहोचते. हर्षल मडवी खरं तर हे संघाचे खरे संघ मालक आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या धर्मपत्नींना उभं केलंय, बरोबर ना, म्हणजे त्यांना खेळायचंय म्हणून हरकत नाही. पण दिस इज अ व्हेरी गुड कॉज ॲज वेल. हर्षलसाठी ऑफर असणार आहे, सलग 3 षटकार जर का लगावले तर 1000 रुपये. चौकार माफ करा ना, आम्हाला षटकारांची सवय आहे ना, आता एवढ्या मॅचेस करून आलो की मग षटकारच. इथे संधी आणि इथे बघा विकेट डाऊन, रन आउटची विकेट. हर्षल मडवी बॅक टू द डग आउट. रात्रीचा विस्तीर्ण गर्भ, चंद्राचा छंद खर तर मी म्हणेन मंद आणि संत असा शीतल प्रकाश, शुभ्र अशा चांदण्या. रातकिड्यांचा आवाज येत नाही कारण आपण शहरात आहोत, इथे रातकिडे नाही आहेत. त्याचं कारण आहे आपल्याला माहिती आहे, त्याचं कारण आहे रेडिएशन. हा बॉल सरळ सोडून दिलाय, विकेट किपर चूक करेल. 1+1 धावा मिळतील. 2 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 37-36. तुमचा 37 सांगतो, तुमचा 12th मॅन आम्हाला चुकवतोय. टॅप केला बॉल, फ्रंट लाईन बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, क्विक क्लेवर अँड दिस इज डॉट बॉल अनप्लेबल. यॉर्क हातालाय, मॅग्निफिसंट अटॅक. वाव, जबरदस्त फायटिंग. टोटल उभारले, पुढे गेले, फुलटॉस घ्यायचा होता, संधी आहे, रन आउट. चौथ्या षटकाच्या अखेरीस फलंदाज होतील बाद. चला, आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज, फिरकी, गती, चांगली लाईन लेंथ, फुलटॉस आणि इथे मारला छगाला आउट आहे, काही नाही मिळणार आहे. चला, आणि आमचे स्पर्धेमध्ये ज्यांनी खरं तर संघ प्रस्थापित केलेत, अक्षयजी पाटील, जिशा येते 11 या टीमचे अक्षयजी पाटील, त्यांना मी इन्व्हाइट करतो की आपण यावं व्यासपीठाकडे. त्याचबरोबर 18 सुपरस्टार या टीमचे संघ मालक आमचे सन्माननीय आकाशजी पाटील उपस्थित आहेत, त्यांना मी इन्व्हाइट करतो की यावं आपण या व्यासपीठाकडे. त्याचबरोबर मातोश्री 8 चे जतीनजी धनावडे यांना मी विनंती करू की आपणही यावं या व्यासपीठाकडे, आपलंही सहर्ष स्वागत असणार आहे आणि तुमचा आम्ही विशेष आयोजकांच्या वतीनं खरं तर सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम अक्षयजी पाटील, आकाशजी पाटील आणि जतीनजी धनावडे. एकूण धावसंख्या 35, 36 आणि 37 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 37 टू विन, 37 टू विन. चेंडू असतील 24 चेंडूमध्ये 37 धावा काढाव्या लागतील. चला, आपण विशेष सन्मान आपण करूया.
या व्यासपीठावर गिरीश जी म्हात्रे नगरसेवक उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आम्ही स्पर्धेचे प्रणेते आमचे हर्षदजी मढवी यांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभहस्ते सिम्बॉल ऑफ लव्ह अँड अफेक्शन, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह सुद्धा आपण पुरस्कृत करणार आहोत. आणि गिरीश म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. विकासजी तिकोने यांना मी विनंती करू की आपण हा सन्मान करावा. अक्षय दादांचं शुभ आगमन झालंय. गुड इव्हिनिंग अक्षय दादा. अँड वी हॅव आवर चीफ गेस्ट इन द मिडल, अतिथी देवो भव. चला आपण फोटोग्राफ करणार आहोत. कॅमेरामॅनला मी विनंती करू की कॅमेरा आपण व्यासपीठाकडे खरं तर डिव्हिएट करा आणि पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण होऊन जाऊ द्या, कारण ज्यांच्यामुळे क्रिकेट जपलं गेले. खरं तर काहीच दिवसामध्ये नेरुलच्या क्रीडांगणावर प्रकाश झोतातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि क्रिकेट जिवंत आणि जागृत ठेवण्यासाठी कदाचित मी दोन्ही व्यक्तिमत्वांचा उल्लेख करेन. अक्षयदादा पाटील असतील आणि गिरीश म्हात्रे असतील. स्वतः नगरसेवक या कार्यपदावर कार्यरत असताना खरं तर स्पोर्ट्स क्रीडा या क्षेत्राला त्यांनी भरपूर महत्त्व दिले आणि आज अनेक युवकांना मी म्हणेन वेगवेगळ्या खरं तर मार्गातून उपलब्धी देणारे आणि खरे पाहता अनेक युवकांना नेहमी खरं तर एकवटण्यासाठी त्यांच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न केले जातात. त्यांचा शुभ सन्मान आपण नुकताच या व्यासपीठावर केलाय. त्यांचे आपण NBPL या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आणि पुण्याच्या त्यांचेच बंधू सन्माननीय राजेशजी म्हात्रे उपस्थित आहेत, त्यांचाही आपल्याला सन्मान करायचा. आम्ही आयोजकांना पुन्हा एकदा विनंती करू की आपण राजेशजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय राजेशजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. अतिथी देवो भव. पुण्याच्या आपण चला टॉससाठी आपण इन्व्हाइट करतोय. रक्षक प्रतिष्ठान सचिनजी जाधव, अमृता सचिन जाधव यांचा संघ, अर्थातच रक्षक प्रतिष्ठान टीम कॅप्टन आपण लगेच या. आणि 18 सुपरस्टार आकाशी पाडेले, शक्ती शर्मा आपणही लगेच या. कॅप्टन 18 सुपरस्टार राहुल घाडीगावकर आणि त्याचबरोबर आमचे शुभम. खरं तर रील्सच्या माध्यमातून शुभम अगदी चमकलाय. आपण नेहमी त्याला शुभमला पाहिलंय. त्यानंतर आपण पुण्याच्या आणि या टॉसचा मान आम्ही पुण्याच्या आमचे युवा नगरसेवक सन्माननीय गिरीश म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल टॉस आम्ही करतो. दोन टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. मॅच ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला, एका बाजूला मॅच सुरू असताना टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय रक्षक प्रतिष्ठान या टीमनं. चला, मॅचला होईल सुरुवात आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. फलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल बॅक ड्राईव्ह. यावेळेला आपण प्रज्वलला पाहतोय. प्रज्वल आणि हर्षद अशी सलामीची पहिली जोडी. सन्माननीय जतीनजी धडावडे संघ मालक आहेत मातोश्री 8चे, त्यांना मी इन्व्हाइट करतोय की यावं आपण या व्यासपीठाकडे. आपलंही सहर्ष स्वागत असणार आहे. वेलकम. वॉर्म हार्टेड. ड्राइव केला बॉलला हलवार पद्धतीने बॉटम हँडचा वापर केला. बॅकफूट पुश केलं. पुश करो, खुश रहो. अँड दिस इज नो बॉल क्लोज टू द विकेट. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आणि नोची लाईन आहे, तिच्या पुढे तुम्ही दोन खेळाडू ठेवू शकत नाही. तुम्हाला नियम माहिती असायला हवा. अंडरमचा हा नियम आहे. पंच सांगतात की तुम्हाला हे ठाऊक असायला हवा. चला, मला वाटतं मगाशी अनाउन्समेंट सुद्धा झाली होती कदाचित. चला, आपण सन्मान घेणार आहोत या व्यासपीठावर. सन्मान्य मच्छिंद्रजी विधाते साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. मगाशी जो उल्लेख झाला, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक उपायुक्त आहेत आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. सन्मान्य अक्षयजी पाटील, नेरुल 11 नेरुल हा संघ आपण मागच्या 2-2.5 वर्षामध्ये नवी मुंबई पंचक्रोशीमध्येच नव्हे तर उरण, पनवेल, रायगड या विभागामध्ये नावारूपाला आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि पुन्हा एकदा नेरुल 11 नेरुल या टीमची जुनी दहशत पुन्हा एकदा नव्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. आज त्या संघाला जे पुरस्कर्ते लाभलेत त्या पुरस्कर्त्यांचा आपण सन्मान करतोय. अक्षयदादा पाटील यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय.
त्याचबरोबर ते जिशा 8 नेरुल या टीमचे ते संघ मालक सुद्धा आहेत. आज आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर ऍक्सेलरेट करावं लागेल. धावांचा आलेख ओघ वाढवावा लागेल. इथे संधी आहे, रन आउट, नाहक बली. गरज होती का, हा मोठा प्रश्नचिन्ह. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे थोडी घाई झाली. थोडी घाई झाली आणि पुण्याच्या आपण जरूर पाहताय की फलंदाज मात्र जे बाद झालेत, अर्षद कॉन्ट्रीब्युशन द्यायचं होतं, नाराज आहेत स्वतःवर. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जरूर आपण एन्जॉय करताय. त्या खेळाला अक्षय आहेत, फिरकी, गती, यॉर्क बॉल तो हाताळतोय. क्रिकेटचे मापदंड ठरवत असताना अंडरम क्रिकेटचे काही मापदंड असतात आणि इथे चौकार. 5 धावा मिळतील. 1+4. चूक 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 झाली. चुकीचा भुर्दंड. धावा मिळाल्या 5. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावर. 8 ऑन द स्कोर बोर्ड. पहिलं षटक संपन्न झालंय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पंच सांगतात की आम्ही रिव्ह्यू टेक्निकल टीमचा सपोर्ट घेणार आहोत. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन असणार आहे तो नॉट आउट. आणि आता पुन्हा एकदा आपण टेक्निकल टीमच्या सपोर्टनं पाहणार आहोत. चला पाहूया आपण आपल्या कॅमेराच्या साह्यानं ही क्षणचित्र आपल्याला या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत की नाही, म्हणजेच कव्हर झालेलं आहे की नाही. आणि जर झालं असेल तर आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेणार आहोत. आणि जर का आपल्याला स्क्रीनवर ते पाहायला मिळालं नाहीये, जर का काही ऑब्स्टॅकल असेल तर मात्र ऑनफिल्ड पंचांचा जो डिसिजन आहे त्या पंचांच्या डिसिजनला आपल्याला सन्मान द्यावा लागेल. चला पंच चेतन केतन या कोणीतरी एक. चला आणि चेतन कोण आहेत आणि केतन कोण आहेत ते आम्हाला सांगा. चेतन. चला आणि त्याच दरम्यान आपण सन्मान घेऊया. जतीनजी धनावडे सरांचा आपण सन्मान करतोय. वी आर ट्रुली थँकफुल बीइंग अ ओनर. मातोश्री 8 या टीमचे ओनर आहेत सन्माननीय जतीनजी धनावडे यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतो. आमचे विकासजी तिगोने यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्मान करू. ओनरसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण ओनर्स मुळे आपला संघ प्रस्थापित झालाय. ओनर्स एकत्र आले म्हणून संघ प्रस्थापित झाले. संघ प्रस्थापित झाले म्हणून स्पर्धा आपण यशस्वी लॉन्च होताना पाहतोय. सो ओनर्स साठी भरपूर थँक्स. अँड ऑनफिल्ड पंच डिसिजन काय देत आहेत पाहूया. Oh, and that is OUT out. It's a very unfortunate in the game of cricket. And the big bat of Mr. Prajwal back to the dugout. चला पंच बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला होता, म्हणजे त्यांचा रिव्ह्यू कंटिन्यू राहणार आहे. बरोबर. सिट्ट्या सिट्ट्या वाजवणार आहेत का? सिट्ट्या 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 वाजवणार आहे. भोपू भोपूवाले आहेत का? भोपूवाले जत्रेत भोंगे भेटतात बघा. ते जत्रेत भुर्र असा आवाज ना आणि बाहेर निघतो ते भोंगे घेऊन या. यावर्षी विघ्नेश मडवी ॲज अ ओनर आपल्याला पाहायला मिळाले. विघ्नेश मडवी यांचा आपण खर तर आभार व्यक्त करूया, भरपूर कौतुक करूया. युवा आहेत आणि अगदी कमी वयात क्रिकेट सोबत ते नेहमी संलग्न पाहायला मिळतात. स्कोरर आहेत, गुणलेखक. आज त्यांची महत्त्वाची भूमिका या स्पर्धेसोबत असणार आहे ती म्हणजे ॲज अ टीम ओनर. गावदेवी नेरुल या टीमला त्यांनी पुरस्कृत केले. सर्वच खरं तर मी म्हणेन युवा आणि आज जे जे आमचे संघ मला आपल्या समवेत जुळले गेले त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. हा इट्स अ व्हाईट बॉल कॉल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 8-4 या आकड्यावर. 4 ऑन दी स्कोर बोर्ड. अंडरम क्रिकेट म्हणजे तुमची चेंडूवरची नजर मजबूत स्ट्रॉंग पाहिजे. अंडरम क्रिकेट म्हणजे खरं प्रत्येक एका धाव्याचं एक वेगळे विश्लेषण असतं आणि
बॅट हा खरं तर बॅट विकेटला मात्र स्पर्श झाली होती. 4 धावा. एकंदरीत टोटल 37 काढायचे आहेत. चला आणि याच दरम्यान छत्रपती कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रेसिडेंट आमचे प्रवीणजी पाटील यांना मी इन्व्हाइट करतो की यावा आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. वेलकम एव्हरीवन. त्याचबरोबर सचिव आहेत सेक्रेटरी रुपेश यादव, दिलीपजी यादव यांना मी इन्व्हाइट करतो की आपणही यावं या व्यासपीठाकडे. दिलीपजी यादव. क्रीडांगणाच्या सभोवताली प्रेक्षकांची वर्दल आणि उभ्यानं रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत बघा. म्हणजे क्रिकेटचं किती वेळ आहे. उभ्या पट्ट्यानं खरं तर सरळ बॅटनं खेळून काढायचं होतं. बॉल गेला ऑन साईडला. ही एकच धाव मिळणार. आता थोडं दडपण वाढलंय. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत. 5 धावा फक्त. 2 चेंडू झालेत म्हणजे आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फक्त 5. 37 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा ना. अशा परिस्थितीमध्ये जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर डेव्हलप होत जाईल. आणि या प्रेशरला जर का झुगारून तुम्हाला खेळ करायचा असेल तर किमान 3 चेंडू मागे 1 चौकार तुम्हाला ठोकावा लागेल. इथे पर्याय नाहीये. सौरभ आहेत, गौरव आहेत गोलंदाजी मार्कवर. गॅपशॉट सिलेक्शन करायचं होतं. नाहीये कॉलिंग, नाहीये कम्युनिकेशन. काय चाललंय काहीही उमगत नाहीये, कळत नाहीये, समजत नाहीये. इट्स अ लॅक ऑफ कम्युनिकेशन, इट्स लॅक ऑफ कन्व्हर्सेशन. आणि इथे फलंदाज क्रमांक परतला गेलाय तो 3रा. बॅटॉ राज बाद झालेत. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक एक चेंडू एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो. प्रत्येक एक धाव एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असते. प्रत्येक एक कॉल एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असते. आणि इन्फॉर्मेशनचा खेळ म्हणजे क्रिकेट. इथे आपण जरूर पाहिलं 2-3 क्षेत्ररक्षकांमध्ये खरं तर आपण पाहिलं की सल्ला मसलत झाली, कन्व्हर्सेशन झालं, बातचीत झाली. आणि ती बातचीत फार महत्वाची असते. एक फलंदाज मैदानामध्ये उतरतो त्याच्याकडे कोणतं स्किल सेट आहे, तो कोणत्या धाटणीतले खेळ करणार आहे, कोणते फटके सजवणार आहे, त्याचा परिपूर्ण अभ्यास आहे या खेळाडूंचा. आणि प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचे मायनस पॉईंट ओळखणं हे आपल्या संघासाठी आपल्यासाठी प्लस पॉईंट असतं. तेच ओळखलं ते गौरवणं. आणि ही समयसूचक गोलंदाजी होतीये. फलंदाजाचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याची नजर, तो कोणते फटके सजवणार आहे त्या पद्धतीनं गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी यॉर्क, कधी लोअर फुलटोस, कधी गतिमान तर कधी गती कमी केलेले चेंडू. इथे थोडे थांबले. फलंदाजाचा स्टान्स त्यानं ओळखला, पाहिलं की पुढे जातोय की जागेवरनं खेळतोय. बाहेर टाकलाय बॉल, पुढे गेले म्हणजे बाहेर टाकला, चॉप केला बॉलला. एकच धाव मिळणार. रणसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते फक्त 7 वर 7. उर्वरित इक्वेशन असणारे 12 चेंडू आणि आता अजूनही 30 धावा काढायचे आहेत. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू. चला गती वाढवा, फिल्डिंग सेटअप करून घ्या. हर्षल गौरव, हर्षल 15 मिनिटं एका इनिंग साठी असणार आहेत. तुम्ही पेनल्टी देणार आहे का 15 मिनिट नंतर? सक्त कारवाई 2 धावांची आहे. नाही, यावर्षी पंचांची निवड तुम्ही चांगली केली आहे. कारण पंच अतिशय मी म्हणेन या खेळामध्ये तरबेज आहेत. आणि त्यांना सर्व नियमांची पाहणी, अभ्यास आणि परिपूर्ण अभ्यास घेऊन मैदानामध्ये आपली स्पर्धा ते खरं कव्हर करतायत. त्यांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. बॉलिंग ट्रॅकवर होईल परिवर्तन. षटक क्रमांक 3 मध्ये जो फलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर बीट झाला होता तो गोलंदाज ॲज अ बॉलर म्हणून आलाय ओमकार. एज अँड दॅट शुड बी डॉट बॉल. 12:30 काढायचे आहेत. आता 11:30 हवे आहेत. रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. आमचे पाहुणे या मॅचला एन्जॉय करत असताना आपण पाहताय नेरूल बॉक्स प्रीमियर लीग. टॅप केला बॉल, दॅट इज डॉट बॉल. तेजस आहे तिथे फिल्डर. येईल हा डॉट बॉल. सभोवताली खरं तर मी म्हणेन पिंक रंगाची थीम आपल्याला पाहायला मिळते. प्रेम म्हणजे प्रेमाचं प्रतीक, बरोबर. आणि रात्र म्हटली की मग अनेकांचे फोन एंगेज असतात, बरोबर ना. नाही, फोन एंगेज नसले तर मग चॅटबॉक्स एंगेज असतं, बरोबर ना. इथे विकेट डाऊन. मॅच वन साइड झुकते. आपण थोडी चर्चा रंगूया, बरोबर. काही खेळाडू आम्ही असे बघितलेत ना, 12वे खेळाडू, त्यांची एक स्क्रीन व्हॉट्सअपला
तिथे चॅटबॉक्स वेगळा, एक इंस्टाग्रामला तो चॅटबॉक्स वेगळा, एक फेसबुकचं ते चॅटबॉक्स वेगळं, एक ते अजून नवीन आले ते भरपूर फुलं येतात बघा, ते काय ते आता मला माहिती नाही काय, ते स्नॅपचॅट, ते चौथं. म्हणजे अरे किती बहुआयामी. एखादा खेळाडू युवराज फलंदाजी करू शकतो, गोलंदाजी करू शकतो, फिल्डिंग करू शकतो, नेतृत्व कौशल्य करू शकतो, हे बहुआयामी. आणि एखादा खेळाडू खरं तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किती मल्टी टास्किंग करू शकतो तेही आपल्याला कधी कधी पाहायला मिळतं. क्रिकेट आणि क्रिकेटसोबत या काहीशा चर्चा होत असताना हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1, 2 धावा मिळतील. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 11 या आकड्यावर. टॅप केला बॉल, दॅट शुड बी ओनली that is batter is short of his crease. ओमकार बाद झाले. मॅच वन साइड झुकतीये. रसिक प्रेक्षकांना आपण विचारूया, वन साइड मॅच आवडते का? रसिक प्रेक्षकांना वन साइड मॅच आवडते का? हे आता जिंकणार आहेत त्यांना तर आवडणारच ना. हे 12th मॅन पण सांगतायत की वन साइड झुकवलं बोलतायत. ओ यावेळेला आपण जरूर पाहताय बॉल सरळ निघून गेलाय. लॅक ऑफ जजमेंट, दॅट इज अनदर डॉट बॉल. शेवटचा बॉल आणि येईल हा वाईड. पहा आत्मविश्वास फार मी म्हणेन स्ट्रॉंग पाहायला मिळतो फिल्डिंग टीमचा. ऑरेंज जर्सी ज्यांनी परिधान केली आहे, ब्ल्यू जर्सी थोडासा डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात थोडी ढलमलीत झाली, त्याच्यानंतर फलंदाज लवकर बाद झाले. कोणत्याही फलंदाजाला धावांना ऍक्सेलेट करता आलं नाही. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व, त्यांचं डॉमिनन्स. 13 धावा, 24 पाहिजेत. चला किती मिनिटे झालेत बघा आता, किती झाले? टायमिंग कोणी लावलंय स्टॉपवॉच? युवराज, एका गोष्टीचा आपण खरं तर उल्लेख करूया. या स्पर्धेमध्ये अनेक युवक पुण्याच्या एकवटलेत. पहिला चौकार मॅच मध्ये आम्ही आहोत. अजूनही 5 ला 5 चौकार ठोकावे लागतील. बॅट्समन ऑन फायर, मिस्टर सचिन. नाबाद सचिन आहे, हार मानून चालणार नाहीये. चौकार येतील का? नो बॉल पडतील का? नो बॉलवर अजून काही चौकार मिळतील का? मॅचचे फासे उलटतील का? पलटतील का? ओ 6 आल्या. हर्षल मढवी, हर्षदजी मढवी, विकासजी तिकोने, राहुल घाडीगावकर. आणि खर तर या चारही युवकांनी आज मी म्हणेन नव्या पर्वामध्ये या नव्या संकल्पनेला पुन्हा एकदा रुजू केलं, लॉन्च केलं. या चारही खर तर आपल्या युवकांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. आज युवक जर का एकवटले तर अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतील, ते आपण नेहमी पाहिले. जगाच्या पाठीवर अनेक युवकांनी खर तर वेगवेगळ्या खर तर गोष्टीमध्ये. ओ यावेळेला इन स्विंग बॉल, अजून एक डॉट. मॅच वन साइड, एक साइडला झुकताना पाहायला मिळतीये. दॅट इज डिलिबरेट डॉट बॉल. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच मध्ये रक्षक प्रतिष्ठान आणि 18 सुपरस्टारचा सुपरस्टार खेळाडू राहुल घाडीगावकर टॉस जिंकल्यानंतर मात्र पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय तो रक्षक प्रतिष्ठान या टीमनं. चला आणि रक्षक प्रतिष्ठान लगेच फिल्डिंग सजवून घ्या. आणि हार्ड लक टीम भालचंद्र मढवी, भूमिपुत्र ब्लास्टर्स, कौस्तुभ पाटील आणि